हॅलो नमस्कार जय भीम सर्वांना। आणि मी काल म्हटलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की माझं मन व्हिडिओ बनवायला का नाही लागत, तर त्याचं कारण मी आज तुम्हाला स्पष्ट सांगते। आणि मी कोणतीच गोष्ट तुमच्यापासून मी कधीच कोणतीच गोष्ट लपवलेली नाही आहे। तर मी आता पण सांगते की मी व्हिडिओ बनवणं म्हणजे माझी इच्छा का नाही होत। तर मी आज तुम्हाला खरं खरं कारण सांगते। पहा, आज आई माझे दादा पण आले आहे, तर त्या रूममध्ये टी व्ही चालू आहे, त्याच्यामुळे मी इकडे बघा बाथरूममध्ये आली आहे, बाथरूमात येऊन बसलेली आहे, कारण तिथे टी व्हीचा आवाज येतो ना, त्यामुळे। तर आता वाजले दुपारचे 4 वाजले, आता 4 वाजून चला मी तुम्हाला दाखवते। हे बघा 4 वाजून 23 मिनिट झाले। तर बिलकुल माय ना मनच नाही करून राहिली, इच्छाच नाही होऊन राहिली की व्हिडिओ मी कशी बनवू, काय बनवू। खूप खूप मन होते व्हिडिओ बनवा, पण काय करू, माझं ना चॅनलवर इशूच येऊन राहिला, काय गडबड होऊन राहिली। म्हणजे एक ह्या चॅनलवर माझे म्हणजे ऑथेंटिक कंटेंट आलं ना, आणि मग ठीक आहे म्हटलं 14 जून पर्यंत तारीख दिली होती, ती अपील सुद्धा केलं, ते पण रिजेक्ट झाली, ते तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं। आणि आणि जे मग मी नवीन चॅनल सुरू केलं, तर मला वाटलं थोडं नवीन चॅनल सुरू केलं तर मला वाटलं थोडीशी म्हणजे मला खूप चांगलं वाटलं, आणि नवीन चॅनल सुरू केलं मी, आणि त्याचंही मी मॉनिटायझेशन अप्लाय म्हणजे मॉनिटाईज केलं मी। ते सक्सेसफुल झालं, ते कंप्लीट झालं। पण ह्या चॅनलमुळे ना, ह्या चॅनलवर पण सस्पेंड करून दिलं, मॉनिटाईज सस्पेंड झालं माझं। त्या नवीन चॅनलवर सुद्धा माझं तसंच झालं। मी काय, मला ना खरंच मी काय करू काय नाही, मला ना खरंच सांगू ना, मी खूप खूप विचारणं, खूप मला टेन्शन येऊन राहिलं। आणि त्याच्यात अजून देवांशू माही हे खूप त्रास देतात मला, आणि जॉब वर लागली होती, दवाखान्यामध्ये लागली होती, तर रात्री मला 8 वाजत होते, 8 कधी 8:30 वाजत होते, आणि लेकरं एकटेच राहत होते, आणि कोणी पाहायला सुद्धा होते नाही। तर ती कोणी आल्यावर ना खूप मी तर काम करायला तयार होती, मला काही वाटत नव्हतं की मी काम करून राहिली म्हणून, रात्री होत होते तरी मी करणार होती। पण ना देवांशू आणि माईकडे मला पाहा लागलं, त्यामुळे मी ते जॉब सोडली। आणि खरं सांगू ना, यूट्यूबमुळे ना माझी पूर्ण लाईफही खराब झाली। खूप चांगलं माझं जीवन चालू होतं यूट्यूबच्या भरोश्यावर, पण ना एका गलतीमुळे ना खरंच खूप माझं बर्बाद होऊन गेलं। माझं असं वाटतं की माझी लाईफच बर्बाद झाली। एक ते टेन्शन आलं, आणि एक ती खूप बाया आहे, आणि सगळे म्हणतात, आता आज मला कॉमेंट्स आली की जीवनामध्ये सगळ्यांनाच टेन्शन आहे। हो, सगळ्यांनाच आहे, पण नवऱ्याचा साथ बी तर राहतो ना तुम्हाला। मला कोणाचा सपोर्ट आहे? मला कोणाचा सपोर्ट नाही। मी माझ्या एकटीच्या भरोश्यावर मी माझे 2 लेकरं पाळून राहिले, आणि काम करतो म्हटलं कुठे, आणि रूम भाडं बी महाग होते, किरायाच्या रूम मध्ये, स्वतःचं घर राहिलं तर अकरत नाही। खूप मला ना इतकं टेन्शन येऊन गेलं ना, काय करू काय नाही खूप। आणि फक्त आता मला तुमचाच सपोर्ट पाहिजे, तुमच्या सपोर्टाशिवाय मला माझं काहीच नाही होणार। तुमचा सपोर्ट पाहिजे मला। आणि आता 14 जूनची तारीख आहे, आता माहिती नाही काय होते काय नाही। 14 जूनच्या बादच मी रिअप्लाय करणार आहे ह्या चॅनलवर, तर मॉनिटाईज सुरू होऊन जाईल। आणि मग नंतर आता म्हणजे ते याच्यावर मी कार्टून चॅनल व्हिडिओ बनवत होती ना, त्याच्यामुळे इश्यू येत होता, त्यामुळे मी ब्लॉग चालू केले। ब्लॉगचं चॅनल दिसन, सगळं कंटेंट वेगळं दिसन, तर होऊ शकते रिअप्लाय सक्सेसफुल होऊन जा। आणि देवाच्या कृपेनं ना झालं पाहिजे माझं चॅनल मॉनिटाईज। आणि हे जर माझं चॅनल मॉनिटाईज झालं तर मग कार्टूनचंही होऊन जाईल। मग मग माझ्या चॅनलवर काहीच इश्यू नाही राहणार आहे आता। कोणतंच काही ना क्लेम आहे माझ्या व्हिडिओवर, माझ्या चॅनलवर ना कॉपीराईट आहे, काहीची स्ट्राईक पण नाही आहे आता। ते सगळं जे ऑथेंटिक कंटेंट म्हणते ना, जे मी व्हिडिओ, कार्टून व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ मी शॉर्ट बनवून म्हणजे यूट्यूबमधून ड्रीम करून टाकलं, त्यामुळे माझं चॅनलला हे एवढं मोठं हे झालं। ही एवढीशी गलतीनं मला खरंच आता 3 महिने झाले, 3 महिने मी किती कंडिशनमध्ये आहे माझं मला माहीत आहे। आणि कोणीही आपली
किती दुःख असलं आपलं कोणाला नाही सांगू शकत, आणि सांगितलं तर कोण काय करणार आहे. ज्याचं दुःख त्यालाच समजते. फक्त माझं दुःख मी समजते. ना आई बाबा, ना भाऊ बहीण, कोणी नाही समजत. फक्त मलाच. देवांशू माई आहे, त्यांच्याकडे पाहून मी माझं करिअर मी कसंही चालून राहिली. आणि तुम्हाला असं वाटे, आणि कोणी मला एक दादांनी सुद्धा कॉमेंट केली की फालतू व्हिडिओ बंद कर. तर हे व्हिडिओ बनवणं काही कमी गोष्ट नाही आहे, याच्यात बी मेहनत लागते. खूप मेहनत आहे. यूट्यूबवर म्हटलं ना, खूप मेहनत आहे. असं नाही की ड्युटीवर जा, आपलं काम करा आणि चाललं घरी, असं नाही आहे. यूट्यूबचं खूप बारीकचं काम आहे. खूप दिमाग लावून काम करावं लागते. असं नाही का धरल्या बसल्या व्हिडिओ बनवलं, असं नाही आहे. खूप बारकाईचं एक एक गोष्ट याच्यावर माहीत पाहिजे. यूट्यूबचं कसं आहे, ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे ना, त्यांनाच माहीत आहे की यूट्यूबमध्ये किती मेहनत करावं लागते. फुकटचं नाही होत. कोणतंही तुम्ही जॉब करा, हे करिअरच आहे. यूट्यूब चालवणं म्हणजे हे आपलं जॉबच आहे. असं नाही की तुम्हाला सोपं वाटत असेल की यूट्यूबवर व्हिडिओ बनवते, खूप सोपं आहे. सोपं नाही आहे दादा, खूप कठीण आहे. मला यूट्यूबचं काहीच माहीत नव्हतं. जेव्हा माझ्या चॅनलवर ऑथेंटिक कंटेंट आला ना, तेव्हापासून मला सगळं माहीत झालं. यूट्यूबवर कसे व्हिडिओ टाकावं, कसे नाही, आणि काय करावं काय नाही, कोणते हॅशटॅग टाकावं, हे सगळं, आणि चॅनल कसं क्रिएट करा, आणि क्रोम ब्राउझरमध्ये कसं जावं, हे सगळं मी शिकून गेली. हे एका गलतीमुळे होते. गलती होते, एक वेळा दोन वेळा, मग तर बादमध्ये सुधरेल ना. माझी जिंदगी अशीच नाही राहणार आहे. होईल. फक्त मला तुमचा सपोर्ट द्या. तर हे जेणेकरून माझे हे दोन्ही चॅनल सक्सेसफुल होऊन जाय. बस, बाकी मी काही नाही बोलू शकत. म्हणून माझी ना बिलकुल इच्छा होत नव्हती की मी काय करू, कारण एवढी मोठी मी मेहनत करून राहिली. कार्टून व्हिडिओला बी खूप मेहनत आहे. ते बी चॅनल मी 1 महिना झाला, ते व्हिडिओ चालवून, ते चॅनल मी चालवून राहिली, आणि हे सुद्धा चालवून राहिली. तरी मी हार मानून नाही राहिली. आणि कोणी म्हणते की बार बार हे शब्द रिपीट नाही करत. माझ्या जीवनामध्ये झालंच तसं. अगोदर कसं खूप चांगलं चालू होतं, अचानक यूट्यूबनं ना माझी पूर्ण लाईफ बर्बाद झाल्यासारखंच मला वाटून राहिलं. खरंच ना सांगतो ना, यूट्यूबनं माझी लाईफ बर्बाद केली. काय करावं काय नाही समजून नाही राहिलं. आणि माझं दुःख मी कोणाला सांगू. आता जर माझं चॅनल जर नाहीच झालं, पण मला गॅरंटी आहे, फुल गॅरंटी आहे की मी माझं चॅनल सक्सेसफुल होऊन दाखवून, मॉनिटाईज करूनच दाखवतो. मी हार मानणार नाही. मी करेन. हे चॅनल ना, दोन्ही चॅनल, कार्टूनचंही आणि हे पण चॅनल मी सक्सेसफुल करूनच दाखवून. फक्त ह्या चॅनलवर मला वॉच टाईम कंप्लीट करणं आहे, आणि 14 जूनच्या बाद मला रिअप्लाय करणं आहे. सक्सेसफुल झालं तर झालं, मग माझं सगळं बरोबर झालं. आता माझा किराया सुद्धा द्यायचं आहे. सगळं ना खूप ठप्प पडलं आहे माझं पूर्ण. आणि आई बाबा किती दिवस साथ देणार आहे, थोडे दिवस देणार आहे, पण माझं तर मलाच पाहावं लागेल. कोणी नाही करू शकत एवढं. पण तेवढे माझ्या आई बाबाने केलं म्हणा, अशी नाही म्हणत का केलं नाही, केलं, मान्य करतो. पण किती दिवस, तेले पोरं आहेत, त्याला बी त्याच्या पोराचं नातवाचं पाहावं लागते. पहा इकडे किती किती ऊन तपत आहे, आणि एवढी गरमी होते ना. बाथरूमात तरी थोडं थंड लागते, नाही तर अंदर ना माझ्या रूममध्ये इतकं गरम लागते ना, खूप असं भापिजल्यासारखं होऊन जाते. खूप खूप गरमी होते. एवढा कूलर बी लावून ना थंड नाही लागत, कारण हे सगळं वरतं आहे ना, पूर्ण दरवाजापर्यंत ऊन येते. आता इकडे बघा, मी हे बाथरूमात बसली आहे. इथे थंड लागते आणि थोडं मोकळं आहे, म्हणजे थंड लागते, मोकळं नाही आहे. आणि इकडे बापरे, पाय सुद्धा जळत आहे माझे. तुम्ही सांगा आता मला मी काय करू. तुमचा सपोर्ट पाहिजे. आता तुम्ही सांगा मला, मी रिअप्लाय 14च्या नंतर करीन, पण कसं करू काय करू मला समजून नाही राहिलं. तर प्लीज तुम्हीच मला सांगा, तुम्ही मला मदत करा. बस, बाकी काही नाही म्हणत मी. आता इथपर्यंत मला सपोर्ट दिला, पुढेही सपोर्ट द्या मला.
दोन्ही चॅनलवर मला सपोर्ट द्या, सपोर्ट करा. बस मी इथे व्हिडिओ स्टॉप करते.